आज संध्याकाळीच सायलीला लग्नासाठी पाहुणे पाहायला येणार होते. सायलीला तिची आई येता जाता सारख्या सूचना करत होती. सगळं काही व्यवस्थित पार पडू दे म्हणून आजी देवाला सारखे हात जोडत होती. बाबा इतर तयारीमध्ये व्यस्त होते. पण सायली मात्र थोडी धास्तावलेली होती. सगळं काही नीट होईल का हा विचार तिच्या मनात सतत येत होता. तिला इतक्यात हे सर्व नको होतं. पण बाबांच्या पुढे हिचे काही चाललेच नाही. बाबांनी सांगितले की मी पसंत करेन त्या मुलाबरोबर तुला लग्न करावे लागेल. आणि सायलीने खाली मानेने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. अनिच्छेनेच का होईना सायली साडी नेसून तयार झाली. हलक्या गुलाबी रंगाची साडी आणि साधासा मेकअप, यातही अगदी नक्षत्रासारखी दिसत होती सायली. तिचा तो गोरा रंग, बोलके डोळे आणि कुरळे केस सगळेच तिच्या सौंदर्यात भर घालत. आजीने लगेच बोट मोडून तिची दृष्ट काढली. इतक्यात बाबा सांगायला आले की पाहुणे आलेत. सगळेजण त्यांच्या स्वागताला दारापर्यंत गेले. रूममध्ये आता सायली एकटीच होती. तिने एक दीर्घ श्वास सोडला आणि स्वतःशीच म्हणाली, इतके टेन्शन नकोस घेऊ सायली. अजून मुलाने पसंत थोडेच केले तुला. आणि मग स्वतःशीच हसलीसुद्धा. पण थोडेफार टेन्शन तर अजूनही जाणवतच होते. तिकडे हॉलमध्ये पाहुण्यांचे चहा पाणी झाले. त्यानंतर सगळ्यांनी नाश्ता केला. तेवढ्यात सायलीलासुद्धा तिथे बोलावणं आलं. सायली तिथे गेली आणि तिच्या आजीच्या बाजूला जाऊन बसली. खाली मानेने तिथेच सोफ्यावर बसून मुलाची आई जे काही प्रश्न विचारत होती त्यांची उत्तरं ती देत होती. पण एक नजर एकसारखीच तिच्याकडे बघत होती. ती म्हणजे समरची. समर राहून राहून तिच्याकडेच पाहत होता. आणि त्याच्याकडे न पाहताही हे तिच्या लक्षात येत होतं. आणि त्यामुळे सायली अधिकच गोंधळली होती. शेवटी समरच्या आईचे प्रश्न संपले आणि सायलीने सुटकेचा निश्वास सोडला. सायली हॉलमधून तिच्या रूमकडे जायला निघाली. पण जाता जाता तिने एकदा समरकडे पाहिलेच. समरसुद्धा तिच्याकडे पाहत होता. तीसुद्धा आपल्याकडे पाहते म्हटल्यावर तो जरा ओशाळला आणि दुसरीकडे पाहू लागला. त्याचा झालेला गोंधळ बघून सायलीला जरा हसूच आले. पण दुसऱ्या क्षणी घरातील सगळी मंडळी इथेच आहेत हे आठवून तिने आपले हसू रोखून धरले आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. त्यानंतर काही वेळाने पाहुणेसुद्धा निघून गेले. घरी आई, बाबा आणि आजी बराच वेळ त्या पाहुण्यांबद्दल बोलत होते. आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा निरोपाचा फोन आला. त्यांना सायली खूप पसंत पडली होती. आई, बाबा आणि आजी तिघेही खूप खुश होते. सायली मात्र काळजीत पडली. विचारात पडलेल्या सायलीला पाहून तिच्या आईने तिला विचारले, सायली, काय झालं आहे? तू खुश नाही आहेस का? इतक्या काळजीत का वाटत आहेस? आई, मला वाटतं आपण मुलाकडच्यांना सगळं खरं खरं सांगायला पाहिजे, सायली म्हणाली. अजिबात नाही. आणि हा विषय पुन्हा कधीच काढायचा नाही. निदान लग्नापूर्वी तरी त्यांना कळायला नकोच. इतका चांगला मुलगा हातातून जायला नको, आई संतापून म्हणाली. आता मात्र सायली एकदम गप्प बसली. खोटं बोलून लग्न करणे तिला अजिबात पटणारे नव्हते. पण आई बाबा ह्याला कधीच परवानगी देणार नाहीत हे सुद्धा तिला कळले होते. काय करावे आणि काय नको हे सायलीला सुचत नव्हते. असेच दिवस जात होते. दोन्ही कुटुंबातील लोक एकमेकांशी साखरपुड्याच्या तयारीबद्दल बोलायला सुद्धा लागले होते. भेटीगाठीसुद्धा वाढत होत्या. समरने कुठून तरी सायलीचा नंबर मिळवला आणि तिला मेसेज केला. सायलीला मात्र त्याच्याशी बोलताना अवघडल्यासारखे वाटत होते. शेवटी एके दिवशी समरने स्वतःहून तिला कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलवले. सायली मात्र आता काळजीत पडली. तिने ही गोष्ट आईला सांगितली. आता होणारा नवरा एकदा भेटायला बोलवतोय म्हटल्यावर जायला काही हरकतसुद्धा नव्हती. आईने तिला जायची परवानगी दिली. पण जाताना सक्त ताकीदसुद्धा दिली. समरला काहीही खरे सांगायचे नाही. सायली समरला भेटायला कॉफी शॉपमध्ये आली. समर 10 मिनिटे आधीच तिथे पोहोचला होता. त्याची आणि सायलीची पहिलीच भेट असल्याने त्याला आज उशीर करायचा नव्हता. सायलीने समरला पाहिले आणि ती पाहतच राहिली. व्हाईट टी शर्ट आणि ग्रे जीन्समध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. डोळ्यावरचा नंबरचा चष्मासुद्धा त्याला अगदीच शोभून दिसत होता. दिसण्यावरून तर अगदीच सोज्वळ वाटत होता. सायली जरा अवघडतच त्याच्यासमोर गेली. तो सायलीला म्हणाला, हाय, कॉफी शॉप शोधायला जास्त त्रास नाही जाणार ना? नाही, ऑटोवाल्याने व्यवस्थित सोडले इथपर्यंत, ती म्हणाली.
छान. समर सायलीकडे पाहत पुटपुटला. काय? सायलीने विचारले. ऑटोवाल्याने इथवर व्यवस्थित सोडले ते छान. तो जरा गोंधळून म्हणाला. अच्छा, त्याने प्रत्यक्षात तिला छान म्हटले होते हे तिला आधीच कळल्याने तिने हसून म्हटले. तुम्ही काय घेणार? काय ऑर्डर करू तुमच्यासाठी? समरने विचारले. त्याआधी मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, सायली जरा गंभीर होत म्हणाली. आता मात्र समरसुद्धा थोडा गंभीर झाला होता. सायली नेमकं काय बोलणार हा प्रश्न त्याला पडला होता. तो सायलीला म्हणाला, बोल ना. खरं तर मला तुम्हाला हे आधीच सांगायचे होते, पण सांगू शकले नाही. पण अजूनही फार वेळ गेलेला नाही आणि जर आपल्याला जन्मभर हे नाते प्रामाणिकपणाने निभवायचं असेल तर त्याची सुरुवात तुमच्यापासून काहीही लपवून मला करायची नाही आहे, सायली म्हणाली. तुम्हाला नेमकी काय म्हणायचे आहे? समरने विचारले. माझ्या पाठीवर जळल्याचे डाग आहेत. फारसे मोठेसुद्धा नाहीत, पण आहेत हेही तितकेच खरे आहे. मी 2 वर्षांची असताना माझ्या पाठीवर चुकून गरम चहा सांडला होता. लहानपणापासूनच माझ्या आईबाबांना त्यामुळे माझ्या लग्नाची खूप काळजी होती. त्यांना वाटायची की या डागामुळे त्यांच्या मुलीशी कोणी लग्न करणार नाही, म्हणून त्यांनी ही गोष्ट मला तुमच्यापासून लपवायला सांगितली. त्यांच्या मते ही गोष्ट लग्नाच्या नंतर जर तुम्हाला कळली तर फारसा फरक पडणार नाही. मी त्यांना चुकीचं सुद्धा नाही म्हणू शकत, कारण ते सर्व काही माझ्या काळजीपोटीच करताय. पण मला लग्नासारख्या पवित्र नात्याची सुरुवात खोटं बोलून नाही करायची. तुम्हाला खरं कळल्यावर तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल, सायली म्हणाली. समर मात्र सायलीचे बोलणे अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. सायलीचे बोलणे संपले तरीही समर गप्पच होता. त्याला पाहून सायली म्हणाली, काय झालंय? तुम्ही काही बोलत का नाही आहात? तुम्हाला माझा राग आला असेल तर तो साहजिकच आहे, कुणालाही आला असता, सायली म्हणाली. पण मला नाही आलाय तुमचा राग, समर म्हणाला. म्हणजे? सायलीने आश्चर्याने विचारले. म्हणजे आधी मी फक्त तुमच्या सौंदर्याच्या प्रेमात होतो, पण आज मला तुमच्या मनाच्या सौंदर्याचे सुद्धा दर्शन झालं आहे. ज्या प्रकारे तुम्ही प्रामाणिकपणे मला सगळे खरे सांगितले त्यावरून तर मला तुम्ही अधिकच आवडायला लागले आहात. तुमचा सच्चेपणा अगदी काळजाला भिडला आहे माझ्या. जोडीदार सुंदर असण्यापेक्षा प्रामाणिक असणे जास्त महत्त्वाचे वाटते मला. आणि तुम्ही तर सुंदर पण आहात आणि प्रामाणिकसुद्धा. खरंच तुम्ही मला माझ्या आयुष्याच्या जोडीदार म्हणून लाभल्या तर माझ्या इतका नशीबवान मीच असेल, समर म्हणाला. आणि समरचे बोलणे ऐकून सायली मनापासून हसली. सायलीच्या मनावरचे ओझे आज इतके पटीने कमी झाले होते. खऱ्या अर्थाने आज समर तिला मनापासून आवडला होता. त्या क्षणापासून त्यांच्या प्रेमाची गाडी निघाली ती ठीक लग्नाच्या स्टेशनपर्यंत येऊन पोहोचली. मोठ्यांच्या संमतीने आणि देवाब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी लग्नगाठ बांधली आणि आयुष्यभर एकमेकांचे मन जपत ती लग्नगाठ अधिकच घट्ट केली. जेव्हा आयुष्यभराची सोबत करायची असते तेव्हा त्याची सुरुवात ही प्रामाणिक असणे खूप गरजेचे असते. खोट्यापासून केलेली सुरुवात बरेचदा नात्यांमध्ये कटुता निर्माण करते. तुम्हाला काय वाटतं? कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.